शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या ITI विभागातील 20 तंत्री व्यवसायातून उत्तीर्ण झालेल्या 5 प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र राज्य वितरण मर्यादित महावितरण विभागामध्ये विद्युत सहाय्यक पदावर तर एका विद्यार्थ्याची मर्चंट नेव्हीमध्ये निवड झाली आहे। या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व पत्रकार परिषद काल स्मॅक ITIच्या मोहनराव शिरगावकर सभागृहात पार पडली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील होते। उपाध्यक्ष भरत जाधव, ITI कमिटी चेअरमन प्रशांत शेळके, कमिटी सदस्य तसेच प्राचार्य प्रसन्न वरखेडकर उपस्थित होते। प्रशिक्षणार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। स्मॅक ITIच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे नामांकित कंपन्या, सरकारी विभाग आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी मिळत असल्याचं यावेळी सांगण्यात आले। ITI 1982 पासून रन करतो आणि ह्या ITI मधून बाहेर पडलेली सर्व मुलं बाहेर आमच्या कंपनीमध्ये फुल्ली ऑक्युपाय होतात आणि काही लोक तर शिक्षण घेऊन स्वतःचा वर्कशॉप सुद्धा चालू केलेले आहेत। आणि आजचा तर सांगायचं म्हटलं तर आज आमच्या संस्थेमधले इलेक्शनमधली 5 मुलं ही महावितरणला सिलेक्ट झालेली आहेत। महावितरणच्या परवाच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये आमच्या संस्थेची 5 विद्यार्थी, 2 विद्यार्थिनी आणि 3 विद्यार्थी महावितरणमध्ये सिलेक्ट झालेले आहेत। एक मर्चंट नेव्हीमध्ये मुलगा सिलेक्ट इलेक्शनचा। तर इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या माध्यमातून, कारण मुलांना प्रॅक्टिकलचं जे काही नॉलेज आहे हे आम्ही आमच्या स्वतःच्या वर्कशॉपमध्ये म्हणजे आमच्या कारखानदार सभासदांच्या वर्कशॉपमध्ये जाऊन त्यांना आम्ही प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग देतो। त्यामुळे मुलांची बेसिक तयारी इतकी चांगल्या पद्धतीने होते आणि आमचा ITI हा गेल्या 2 वर्षापूर्वी पुणे रिजनमध्ये बेस्ट ITI म्हणून आम्हाला नावाजलेला आहे। तरी आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रिसिल रेटिंग झालं, त्या रेटिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण फर्स्ट ITI म्हणून आम्ही गौरवलं गेलेलं आहे। ITI डिप्लोमा आणि BE जर एखाद्या विद्यार्थ्यानं जर केलं तर त्या मुलाचा एक चांगला इंजिनियर म्हणून त्याचं नावलौकिक होईल आणि तो निश्चितपणे भविष्यामध्ये ते स्वतःच्या पायावरती उभा राहील। इतकं चांगलं काम ह्या ITIच्या माध्यमातून होत असतं। तर थोडंसं मी विनंती करतो की पालकांनी थोडंसं ITIला प्राधान्य देऊन मुलांचं, ज्या मुलांना टेक्निकलचं शिक्षण द्यायचं आहे त्या मुलांना प्रथम ITIमध्ये ॲडमिशन घ्यावी, त्यानंतर त्यांनी डिप्लोमामध्ये घ्यावे आणि BE करावी। असं झालं तर त्या मुलाचं फार चांगलं बेस तयार होईल आणि त्या बेसमुळं त्याचं भविष्यामध्ये त्याला फार चांगल्या पद्धतीनं नोकरी मिळेल। नाही नोकरी मिळाली तर 100% तो एक व्यावसायिक म्हणून नावारूपाला येईल। प्रशांत शेळके, सध्या प्रॅक्टिकल आणि जर इक्विपमेंट बघितली तर ती आज महाराष्ट्रात इतर कुठल्याही ITIमध्ये नसणार, ते आमच्याकडे आहे। कमिशा माध्यमातून आम्हाला ॲमेट्रॉल किट, की जे ॲमेट्रॉल ही अमेरिकन कंपनी आहे किट बनवणारी, त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं आणि त्या किट आल्यानंतर मुलांच्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्याचंच चित्र असं दिसते की आमची मुलं जास्तीत जास्त महावितरण, महापरिषण, जिथं जिथं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे तिथं त्यांचं सिलेक्शन होत आहे। आणि याचं सारं श्रेय आमचा शिक्षक वर्ग, प्राचार्य, माझे सहकारी, स्मॅकचे सहकारी आणि तसंच आमच्याकडे असणाऱ्या इक्विपमेंटची उपलब्धता। तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मी सगळ्या लोकांना आवाहन करू शकतो की तुम्ही स्मॅक ITIमध्ये ॲडमिशन घ्या, तुमच्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य सिक्युअर करा। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।